तुम्हालाही उपवासाच्या दिवशी काहीतरी गोड खायची इच्छा होत असेल, मात्र नेहमीची तीच ती साबुदाणा खीर, गूळ शेंगदाण्याचे लाडू किंवा नेहमीचे तेच ते गोडाचे पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल ना, तर एकदा ही उपवासाची कुकरमध्ये अगदी झटपट तयार होणारी भगरीची खीर नक्की ट्राय करून बघा, जी की बनवायला एकदम सोपी आहे आणि चवीला म्हणाल ना, तर ही खीर खाल्ल्यानंतर अजिबात कुणालाही विश्वास बसणार नाही की ही खीर आपण भगरीपासून बनवलेली आहे. कुकरमध्ये बनवणार आहोत, त्यामुळे अगदी 10 ते 15 मिनिटात ही खीर बनवून तयार होते आणि पचायलासुद्धा खूप हलकी आहे, चवीलासुद्धा खूप मस्त लागते. तर चला वेळ वाया न घालवता बघूया कशी करायची ते. तर ही खीर बनवण्यासाठी ना सगळ्यात अगोदर इथे मी ही अर्धी वाटी भगर घेतलेली आहे. भगर व्यवस्थित निवडून चाळून चुळून घ्यायचे. आता ही भगर ना मी 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेते. भगरमध्ये बऱ्यापैकी ना धूळ असते, त्यामुळे 3 ते 4 वेळेस तरी हलकीशा हाताने धुवून घ्यायची आहे. तर हे बघा, जवळपास एक 3 ते 4 वेळा ही भगर मी धुवून घेतली होती आणि जास्तीचं जे पाणी आहे ना, ते पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे. तर भगर आपली धुवून झालेली आहे. आता आपण पुढची तयारी करूया. तर आज ही खीर आहे ना आपण कुकरमध्ये करतो आहे, तर त्यासाठी इथे ना मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे. कुकर हलकासा गरम झाला की यात 1 चमचा साजूक तूप टाकायचं आहे. आता यात आहे ना मी काजू आणि बदामाचे काप टाकलेले आहे. हे काजू बदामाचे काप आहे ना आपल्याला हलक्याशा सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घ्यायचे. तर हे बघा, जवळपास एक 2 मिनिटात तुम्ही बघू शकता काजू बदामाला हलकासा सोनेरी रंग आलेला आहे. तर आता हे काजू बदामाचे काप मी काढून घेते. तर सर्व काप आता इथे मी काढून घेतलेले आहे आणि राहिलेले जे तूप आहे ना, त्यात आपण सुरुवातीला स्वच्छ धुवून ठेवलेली भगर घालून घेणार आहोत. भगरीला आहे ना काही ठिकाणी वरीचे तांदूळ किंवा मग वरई असं सुद्धा म्हणतात. तर तुमच्या भागात ह्या भगरीला काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आता ही जी भगर आहे ना, ही तुपावर मी जवळपास एक 3 ते 4 मिनिटासाठी मस्त अशी खरपूस भाजून घेणार आहेत. भगरीत जो काही ओलावा आहे ना, तो ओलावा पूर्णपणे जाईपर्यंत आणि भगर मस्त फुलून येईपर्यंत जवळपास एक 3 ते 4 मिनिटं ही भगर आपल्याला तुपावर परतून घ्यायची आहे. तर हे बघा, जवळपास कंटिन्युअस हलवत इथे मी 3 ते 4 मिनिटासाठी ही भगर परतून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकत असाल आता भगरीतला पूर्णपणे ओलावा गेलेला आहे आणि भगर मस्त फुलून आलेली आहे. तर आता यात आहे ना मी 1 वाटी पाणी टाकते. ज्या वाटीने आपण भगर मोजून घेतली होती ना, त्याच वाटीने मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. इथे पाण्याऐवजी ना तुम्ही दुधाचा सुद्धा वापर करू शकता भगर शिजवण्यासाठी. पाणी टाकल्यानंतर मी हे सर्व व्यवस्थित असं एकजीव करून घेतलं होतं आणि यात आहे ना आता अगदी 2 चिमूट इथे मी मीठ टाकून घेते. कुठल्याही गोडाच्या पदार्थात थोडंसं मीठ टाकलं ना, त्याचा गोडवा आणखी वाढतो, त्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर परत एकदा मी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आणि आता आहे ना आपण कुकरला झाकण लावूया आणि कुकरची आपल्याला फक्त 1 शिट्टी काढून घ्यायची आहे. तर हे बघा, कुकरची 1 शिट्टी इथे झालेली आहे. कुकरची शिट्टी झाल्यानंतर कुकर मी पूर्णपणे थंड करून घेतला होता आणि नंतर याचं झाकण उघडून बघते. तर हे बघा, भगर आपली एकदम मस्त अशी मऊसूत शिजलेली आहे, छान सुटसुटीत शिजलेली आहे आणि अजिबात कुठेही करपलेली नाही आहे. तर अर्धी वाटी भगरीसाठी ना 1 वाटी पाणी बरोबर होतं. आता ही भगर आहे ना आपण व्यवस्थित अशी चमच्याने मॅश करून घेणार आहोत, जेणेकरून जेव्हा आपण खीर करू ना त्याचे भगरीचे दाणे एकीकडे आणि दूध एकीकडे होणार नाही. तर भगर चमच्याने व्यवस्थित अशी मॅश करून घ्यायची. लक्षात घ्या, इथे गॅस मी बंद ठेवलेला आहे. गॅस बंद करून आपल्याला ही भगर पूर्णपणे मॅश करून घ्यायची. तर भगर मॅश झाली की आता यात आहे ना मी अर्धा लिटर दूध टाकून घेते. ही खीर तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे ना, त्यानुसार तुम्ही दुधाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर इथे मी थोडीशी घट्टसरच अशी ही खीर करते, तर त्यासाठी इथे मी अर्धा लिटर दूध टाकलेलं आहे. जेव्हा मी भगर शिजायला ठेवली होती ना, तर एका साईडला दूधसुद्धा मी गरम करून घेतलं होतं, जेणेकरून आपली जी खीर आहे ना ती पटपट होते. दूध टाकल्यानंतर आहे ना मी भगर व्यवस्थित अशी दुधात एकजीव करून घेतली होती. गॅस बंद असतानाच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. जर तुम्ही डायरेक्ट गॅस चालू केला ना, भगरीच्या गाठी जमतील आणि नंतर त्या गाठी मोडणार नाही. पूर्ण भगरीच्या गाठी दुधात व्यवस्थित एकजीव करून घ्यायच्या आणि नंतर आपल्याला गॅस चालू करायचा आहे. तर आता मी गॅस चालू केलेला आहे आणि ह्या खिरीला आहे ना 1 उकळी काढून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकत असाल खिरीला आता उकळी आलेली आहे. दूध आपण गरम करून घेतलं होतं ना, त्यामुळे अगदी पटकन ह्या खिरीला उकळी येते. तर आता यात आहे ना मी पाऊण वाटी साखर टाकून घेतलेली आहे. साखरेचं जे प्रमाण आहे ना, हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला कितपत गोड आवडतं त्यानुसार. साखर टाकल्यानंतर परत एकदा आपण ही खीर अगदी तळापासून ढवळत जवळपास एक 2 ते 3 मिनिटासाठी आणखी उकळून घेणार आहोत.
फक्त तळापासून ढवळत राहायची, जेणेकरून भगर आहे ना ती खाली जाऊन तळाला चिकटत नाही. ते साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत आणखी एक 3 ते 4 मिनिटासाठी ही खीर मी उकळून घेते. तर हे बघा एकदम मस्त अशी एकसंध आपली ही खीर तयार झालेली आहे. ही खीर बघून आहे ना अजिबात कुणालाही विश्वास बसणार नाही की ही आपण खीर भगरीपासून केलेली आहे. तर हे बघा जवळपास इथे 3 ते 4 मिनिट झालेले आहे. तुम्ही बघू शकत असाल आता खिरीला मस्त अशी दणाणून उकळी आलेली आहे आणि एकदम मस्त अशी एकसंध दाटसर अशी आपली ही खीर तयार झालेली आहे. तर आता यात आहे ना मी सुरुवातीला जे काजू बदाम तळून ठेवले होते ना ते टाकून घेते आणि परत एकदा व्यवस्थित अशी ही खीर मी मिक्स करून घेते. तर इथे ना मी वेलची पूड वापरलेली नाही आहे. तुम्ही जर उपवासाला वेलची पूड खात असाल ना तर ह्या खिरीमध्ये वेलची पूडसुद्धा टाकू शकता. तर अशा पद्धतीने ना आपली अगदी साधी सोपी कुकरमध्ये झटपट तयार होणारी उपवासाची खीर तयार झालेली आहे. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीची ही खीर येणाऱ्या आषाढी एकादशीला नक्की ट्राय करून बघा. कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.